नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट आणि मी प्रतीक्षा भट. आम्ही स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलला. तर आज आम्ही ठाण्यामधलं राधाकृष्ण मंदिर आहे तिकडे आलो आहे. तर हे बाळकुममध्ये आहे मंदिर, पिरामल सोसायटीच्या इकडं. आणि ठाण्यामध्ये हे सर्वप्रथम मंदिर बनलं आहे इस्कॉन टेम्पल. या मागच्याच मार्चमध्ये त्याची स्थापना झाली, त्यामुळे खूप रश आहे इकडे बघायला. पब्लिक खूप बघायला उत्सुकतेने येते इकडे राधाकृष्णाचं मंदिर. आणि उद्या होळी पण आहे, त्या निमित्ताने राधाकृष्णाचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत इकडे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की मित्र असा होता कृष्णासारखा, नवरा असा होता कृष्णासारखा, प्रियकर असा होता कृष्णासारखा आणि मुलगा असावा तोही कृष्णासारखा. त्यामुळे आम्ही कृष्ण आणि राधाचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. तर चला बघूया. तुम्हाला आमच्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला ते लवकरात लवकर भेटतील. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर मित्रांनो, आम्ही बाळकुमच्या सर्कलला आता क्रॉस केलं आहे. सर्कल क्रॉस केल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला सेकंड लेफ्ट घ्यायचा आहे. इथे पाहू शकता बोर्डवर लेफ्ट साईडला ॲरोसुद्धा दिलेला आहे. दिस वे टू श्री राधा गोविंदा देवा मंदिर असं लिहिलं आहे इकडे. आता परत एक लेफ्ट घेऊन सरळच आपल्याला जायचं आहे. खरं तर मंदिराजवळ कधी एकदाचे पोचतोय असं झालं आहे आम्हाला, कारण ह्या मंदिराबद्दल खूप ऐकलेलं आहे आणि खूप छान मंदिर आहे हे. तर सरळ जाऊन राईट साईडलाच हे इस्कॉन टेम्पल आहे. मित्रांनो, इथे पार्किंगसाठी जागा नाही आहे. पार्किंग आम्ही मंदिराच्या बाहेर समोरच्या चाळी आहेत, इकडेच आम्ही पार्किंग करतोय. मित्रांनो, बाहेर अक्षरशः लाईन आहे, एवढी गर्दी आहे, रस्त्यावर पूर्ण लाईन आहे. तर इकडे तुम्हाला सर्वप्रथम आल्यावर चप्पलचं स्टँड वगैरे आहे, चांगली सुविधा इकडं तुम्ही बघू शकता. ते शूज ठेवल्यानंतर असं टोकन घ्यायला लागतं. तर मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय. आणि मित्रांनो, शू रॅकच्या पुढेच बघू शकता किती छान असं फ्लावर्सने सजवलेलं गार्डन आहे. आणि हे कामाख्या आदिशक्ती टेम्पल आसाम तिथलं मंदिराची प्रतिकृती सुद्धा इथे दाखवण्यात आलेली आहे. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलांची छान असे रोपटे सुद्धा लावलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि हे बघा, हे थोडंसं पुढे आपण गेल्यावर इथे प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता आणि श्री हनुमानाची मूर्ती असलेले लाकडी राजवाड्यात इथे पाहायला मिळतात. आणि छान असा आर्टिफिशियल फ्लावर्सने सुद्धा इथे डेकोरेट केलेलं आहे. मित्रांनो, या भिंतीवर बघा एक भगवद्गीतेचा श्लोक सुद्धा लिहिलेला आहे. या श्लोकचा अर्थ हा असा आहे की जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे धनुष्य धारण करणारा पार्थ म्हणजेच अर्जुन आहे, तेथे श्री विजय, विभूती आणि अचल नीती ही आहेच, असे माझे मत आहे. या श्लोकाचा हा असा अर्थ आहे. मित्रांनो, आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे एखाद्या सोसायटीमध्ये उभारण्यात आलेली हे पहिलंच महाराष्ट्रातील मंदिर आहे इस्कॉन टेम्पल. मुंबईमध्ये सर्व असणाऱ्या फेमस प्लेस ते सर्व बनवून ठेवल्या त्यांनी इकडं गार्डनमध्ये. तर आलो आम्ही कृष्ण महाराजांची पालखीजवळ. मित्रांनो, विशेष म्हणजे हे मंदिर जे आहे ते 32 एकर परिसरात हे मंदिर उभारलेलं असून
आणि मेन म्हणजे गुजरात आणि राजस्थानच्या भव्य मंदिरांची प्रेरणा घेऊन हे मंदिर बनवण्यात आले आहे। आणि या मंदिराला 90 फूट उंच कळस आणि 18 खांब अशी ही मंदिराची निर्मिती आहे। मित्रांनो, ही मूर्त सुद्धा किती रेखीव आहे, कदाचित ती तिरुपती बालाजींची मूर्त आहे। तुम्ही पाहू शकता खांबांवर सुद्धा किती बारकाईने नक्षीकाम केलेलं आहे। आणि मित्रांनो, विशेष म्हणजे हे मंदिर जे बांधण्यात आलंय ते राजस्थानच्या भरतपूर येथील गुलाबी वाळूच्या दगडापासून अत्यंत बारकाईने मंदिराचं कोरीवकाम केलेलं आहे। या मंदिरात ते तुम्हाला प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही मंदिर बघायला याल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात कळेलच की किती छान असं नक्षीकाम केलं आहे। बघा, हे घुमट पण तुम्ही पाहू शकता की किती छान छान छोट्या छोट्या अशा बारीक नक्षीकाम त्यांनी डिझाईन केलेले आहेत। आणि राधे कृष्णाची मूर्त जर पाहिलात तर तुमचं मनही प्रसन्न होईलच बघून। मित्रांनो, हे मंदिर अनेकांसाठी एक उत्तम आश्रयस्थान आणि प्रेरणास्थान असेल। तुम्ही इथे भाविकांची गर्दी सुद्धा पाहू शकता। राधे कृष्णाच्या भक्तीसाठी किती भाविक तल्लीन झाले आहेत भक्तीमध्ये। मित्रांनो, हे मंदिर अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराचीच आठवण करून देणारं आहे। आणि तसंच सुद्धा इथलं वातावरण अगदी प्रसन्न झालेलं आहे। असा परिसर आहे मंदिराजवळचा, खूप मस्त आहे। तर मित्रांनो, हा व्लॉग आमचा आता आम्ही इथेच संपवतोय। आता आम्ही घरी निघालोय। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या प्रतिनिल यूट्यूब चॅनलला। प्रतिनिल यूट्यूब चॅनलला असंच सपोर्ट करत राहा। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये। जय महाराष्ट्र, जय शिवराय।